नमस्कार, मी सुदाम गंगावणे. पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे राज्याचे जे माजी सचिव आहेत नोएल साळवे आहेत आणि कल्याणच्या वाहतूक कोंडी संदर्भात आम्ही या ठिकाणी त्यांची भेट घेतलेली आहे. आणि विषय असा आहे की गेल्या 4 दिवसापासून कल्याण डोंबिवली मधले जे लोक आहेत ते वाहतुकीला प्रचंड कंटाळलेले आहेत. कारण नुसती कल्याण डोंबिवलीच नाहीये, तर कल्याण डोंबिवलीच्या आजूबाजूला असणारे जे शहर आहेत जसं की अंबरनाथ आहे, बदलापूर आहे, उल्हासनगर आहे आणि मुरबाड आणि ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते ह्या वाहतुकीला प्रचंड कंटाळलेले. पूर्वेतून पश्चिमेला येण्यासाठी जवळपास एक एक तास लागतो आणि हे कशामुळे कुणामुळे झालंय याची माहिती आपण नोएल साळवे यांच्याकडून घेऊ. कारण ते ह्या शहरात राहत आहेत आणि ते सातत्याने ह्या मुद्द्यांवर सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी ते लिहिलं होतं. ह्या व्यवस्थेच्या बाबतीत ते कंप्लेंट देखील करतायत. नोएलजी, हे जे सगळं चाललंय वाहतूक कोंडी कल्याणमध्ये प्रचंड चाललेली याला जबाबदार कोण आहे? मुळात असं आहे की अनेक वर्षापासून सुभाष चौक हा एक पॉइंट आहे कल्याण पश्चिम मध्ये, ज्याच्यामुळं कायम वाहतूक कोंडी होती. आता याच्या मागची जी भूमिका आहे वाहतूक पोलिसांची, हे त्यांच्या नाकारत्यापणाचं एक सबूत आहे की ट्रॅफिक जाम होते. त्याच्या मागची दुसरी भूमिका अशी आहे की त्यांचं भ्रष्टाचारी जो स्वरूप आहे ते उघडं पडतंय. कारण ह्या दोघी गोष्टी, एक तर त्यांचा नाकारतेपणा, दुसरा भ्रष्टाचार, या दोन गोष्टीमुळं कायम ते सुभाष चौक वरती ट्रॅफिक जाम करत असतात. हे जाणून बुजून ट्रॅफिक जाम होतो, हे अचानक ट्रॅफिक जाम होत नाही. एक सरळ मोठा गंभीर आरोप. एक सरळ माझा एक अडाणी प्रश्न आहे पोलीस खात्याला, की ज्या ठिकाणी पोलीस लोक पॉइंट वरती उभे असतात त्याच ठिकाणी वाहतूक जाम का होते? ज्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतात तिथं अजिबात कुठं ट्रॅफिक सुद्धा दिसत नाही. आता गेल्या 4 दिवसापासून तासन तास लोकांना ते ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडायला लागतं आणि त्याच्यामुळं लोकांच्या कामधंद्याचे वांदे झालेले आहेत. कामधंद्याला जाण्याचं कठीण झालेलं आहे. बरेच वेळा तर त्याच्यामध्ये अँब्युलन्स अडकून पडलेलं असतं. आमच्या सारख्याला धगधग होतो की त्या अँब्युलन्स मधलं पेशंट एखाद्या वेळेला मरणार तर नाही ना. नोएल साळवे मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झालेली आणि त्यांनी जे आता सांगितलं की त्यांच्यासारखेचे असंख्य लोक आहेत असे की ते या वाहतूक कोंडीमुळे काय इफेक्ट होऊ शकतं. म्हणजे ते आता 55 आणि त्या दरम्यानच्या त्यांचं वयोगट असेल, पण हे विकाराने असे त्रस्त जे नागरिक असतात त्यांना इफेक्ट काय होतो. पण आता माझा मुद्दा असा की जसं तुम्ही सांगितलं की पोलीस याला जबाबदार आहेत, महानगरपालिका प्रशासन याला जबाबदार नाही का? महानगरपालिका प्रशासनाचा प्रॉब्लेम असा आहे की फक्त वाहतूक कोंडीमध्ये त्यांचा कुठलाही रोल नसतो. फक्त रस्ते जे आहेत खड्डेचे, रस्त्यावरचे जे खड्डे पडलेले असतात ते त्यासाठी जबाबदार आहेत महानगरपालिका. आता पोलिसांचं काय डावपेच असतं की ते कायम नगरपालिकेकडे बोट दाखवते की बाबा नगरपालिकेने रस्ता व्यवस्थित केली नाही म्हणून ट्रॅफिक जाम होतो. नाही, पण ही वस्तुस्थिती आहे ना. मी रोज त्या वालधुनी पुलावरून ये जा करतोय, तिथं त्या पुलावर खड्डे आहे, बरोबर आहे, आणि ते भरले नाही. तो मोठी संकट आहे कल्याणच्या जनतेवरती, परंतु त्या खड्ड्यांमुळं वाहतूक जाम होत नाही. तुम्हाला सांगतो, आजच्या गेल्या 4-5 दिवसापासून शाळचं ब्रिजचं काम चालू आहे. शाळचं वाहतूक कल्याणला येत नाही असं वाहतूक पोलीस सांगते आणि त्याच्यामुळं वाहतूक जाम होतंय. वाहतूक कुठे जाम होतंय? सुभाष चौकात. शाळेच्या ब्रिजची इथं वाहतूक जाम होत नाही. दुसरा प्रश्न माझा असं आहे की तो ब्रिज बंद आहे ना, 23 तारखेपर्यंत तो ब्रिज बंद आहे, परंतु वाहतूक जाम फक्त कल्याणमध्ये व्हायचं कारण काय? सेम ब्रिज, शाळेचा ब्रिज जो आहे अर्धा तो उल्हासनगरच्या हद्दीत आहे. मग उल्हासनगरच्या वाहतूक तिथं तर गाड्या एवढ्या आहेत, कल्याणपेक्षा 4 पटीने जास्त गाड्या आहेत, तरी तिथं उल्हासनगरला वाहतूक जाम होत नाही. हा जो त्यांनी प्रश्न उपस्थित केला हा खरंच संशोधनाचा विषय. त्यांचं म्हणणं काय, जर शहरचा ब्रिज बंद झालेला आहे आणि वालधुनीचा जो ब्रिज सुरू आहे, तर मग ह्या ब्रिजवर आता पलीकडे जाणारे लोक, म्हणजे ज्याला उल्हासनगर भागात जायचंय, ज्याला मुरबाडमध्ये जायचंय, ज्याला अंबरनाथ भागामध्ये जायचं असेल किंवा उल्हासनगरचे जे 1, 2, 3, 4, 5 जे कॅम्प असतात त्या भागात जायचं असेल, बदलापूरला जायचं असेल, तर त्या दरम्यान
ह्या मार्गाने म्हणजे वालधुनीच्या मार्गाने ते निघतायत. ह्यांचं म्हणणं असं आहे की जर तो ब्रिज बंद झालेला आहे तर कल्याणच्या दिशेने बंद झालेला आहे आणि तो त्या बाजूला देखील बंद झालेला आहे. वाहतूकची जी कोंडी आहे ती बिर्ला गेट त्या भागात का नाही असं त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि अजून एक त्यांनी एक सांगितलेलं की पोलीस याला जबाबदार आहे. मी परत एकदा त्यांच्याकडे बोलतोय की पोलिसांना तुम्ही दोष दिलेला आहे याच्यामध्ये, तो नेमका कसा? असं आहे की मी अनेक वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा करतोय की सुभाष चौक हा एक असं पॉइंट आहे कल्याण पश्चिम मध्ये की जिथं जाम झाल्यावरती कल्याण पूर्वला जाण्यासाठी तो जामचा अडचण होतो, शाळवाल्यांना त्या अडचण होतं, भिवंडीहून जे रामबागे मार्फत गाडी येणार आहे त्यांना अडचण होतो आणि कल्याण स्टेशनला तर हमखास अडचण होते. म्हणून हे जाणून बुजून वाहतूक पोलिसांचं एक षडयंत्र आहे की त्यांची उपस्थिती दर्शवण्याच्या हेतूने त्याच्या काय पब्लिक जर बिझी असली आणि पब्लिक जर हॅरेसमेंट मध्ये असली, त्रस्त झालेली असली तरी यांच्या उलटे सीधे धंदेकडे पब्लिकचं लक्ष जात नाही. एक गंभीर आरोप आहे. तुम्ही आता सांगितलं की याच्यात काहीतरी आर्थिक वगैरे, म्हणजे नेमकं काय तुमच्याकडे तसे काही पुरावे आहेत किंवा त्याची काही माहिती आहे तुमच्याकडे उपलब्ध? तुम्हाला सांगतोय मी, वाहतूक पोलिसांचं जो कार्यपद्धती आहे हे सहजासहज सामान्य जनतेच्या लक्षात येत नाही. वाहतूक पोलीस हा जो विभाग आहे, रस्त्यावरती चालणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्यांना बांधील आहे. तो मग हातगाडीवाला असो, बैलगाडीवाला असो, ट्रकवाला असो किंवा लक्झरी बसवाला असो. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. एखाद्या व्यक्तीच्या घरात कोणी आजारी असलं आणि त्यांच्या घरातला व्यक्ती दवाखान्यात ऍडमिट आहे तर त्यांची घराची परिस्थिती फार बिकट असते. मग तो दवाखान्याच्या समोर गाडी लावून, त्याची 2 व्हीलर असावे 4 व्हीलर असावे, तो लावून धडपडत असतो आणि आपल्या पेशंटला बघायला जातो. त्या हॉस्पिटलच्या समोरून हे लोक टोईंग व्हॅनच्या मार्फतून गाडी उचलून आणतात. परंतु त्याच ठिकाणी जर एखादा डान्स बार असलं किंवा बिअर बार असलं, त्या बारच्या समोरून कधीच हे लोक गाडी उचलून आणत नाही. व्यवस्था थोडक्यात काय, तर व्यवस्था कशी आहे, व्यवस्था कशी आहे त्याचं हे उदाहरण, ते उदाहरण असं आहे की जर कुठे बार असेल किंवा वाईन शॉप असेल, तिथे त्याच्या बाहेर गाड्या लागतात, तिथे टोईंगची कारवाई होत नाही. पण एखादं हॉस्पिटल असेल किंवा एखादा मॅटर्निटी होम असेल, ज्या ठिकाणी पेशंटला बघायला लोक जातात, त्यांच्या गाड्या उचलतात आणि त्यांना भुर्दंडाला बळी जावं लागतं. मुळातच ते कुटुंब हे त्रस्त झालेलं असतं, त्यांच्या त्या फॅमिलीवर संकट आलेलं असतं. मला एक सांगा, आता हे सगळं घडतंय गेल्या 4-5 दिवसापासून, याची दखल कोणी घेत नाही. कल्याण डोंबिवलीला अभिनव गोयल IAS आहेत, IAS दर्जाचे अधिकारी आहेत. एप्रिल महिन्यात ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होतंय. आता अभिनव गोयल या ठिकाणी आयुक्त आहेत, ह्याच्यात तक्रारी तुम्ही केलेल्या आहेत का किंवा महानगरपालिकेचा रोल आहे याच्यामध्ये? कारण हा पूल तयार, खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत, त्याच्या पुढच्या पण पुलावर खड्डे पडलेले आहेत. मुळात असं आहे की महानगरपालिका हे निवडणूक येणार आहेत म्हणून निवडणूक यायच्या मार्ग बघते किंवा वाट बघते आणि त्याच्यामुळे जे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत, पण लोकांनी असंच जगायचं. असं आहे की कल्याणमध्ये माझं एक सर्वसामान्य नागरिकांना एक प्रश्न आहे. मी गेल्या 4-5 दिवसापासून या वाहतूक कोंडीबद्दल पोस्ट टाकत असतो आणि माझे परखड मत मांडत असतो. परंतु कल्याणची जनता ही कधी जागरूक होईल? कारण वाहतूक पोलीस असेल किंवा कुठले पोलीस असेल तर ते पब्लिक सर्वंट आहेत, तर पब्लिकला त्यांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु सामान्य नागरिक पोलीस आहे म्हणून घाबरतात. हे नको आहे. त्यांनी त्यांच्या अधिकारासाठी लढायला जागरूक व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, कल्याण RTO मध्ये NH05 मध्ये रिक्षांची नोंदी तुम्हाला माहितीये किती आहेत? जवळपास 68,000 या नोंदी कल्याण RTO विभागात दाखल आहेत. विचार करा, इतक्या संख्येने उल्हासनगरमध्ये, कल्याणमध्ये, त्याच्यानंतर अंबरनाथमध्ये, कारण आतापर्यंत तरी NH05च्या ज्या नोंदी आहेत त्या इतक्या संख्येने आहेत. तितक्याच दुपटीने 2 व्हीलर आहेत आणि बसेस आहेत, काही मालवाहू गाड्या आहेत. विचार करा की ह्या शहराची काय अवस्था होत असेल की जर एक पूल आणि दुसरी एक घटना अशी
वेगवेगळ्या प्रमुख रस्त्यांवर विकासाच्या नावाने या ठिकाणी MMRDA असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, अजून कुठल्या एजन्सी असतील, म्हणजे रस्ते विकास महामंडळ असेल, त्यांनी इतकी बजबजपुरी निर्माण करून ठेवली. प्रत्येक एंट्री पॉइंटला त्यांनी कामं केलेली आहेत. मग टाटा पॉवर हाऊस असेल, त्या ठिकाणी मेट्रोची लाईन येते. बैल बाजार असेल, त्या ठिकाणी खोदकाम केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे प्रेम ऑटोच्या जवळ, पामच्या जवळून एक MMRDA रस्ते विकास महामंडळाने एक नवीन रस्ता प्रपोज केलेला आहे. त्याच्या पुढे तुम्हाला जाऊन सांगतो की अजून असे काही इंटरनल काम आहेत, जसं की आता रामबागेमध्ये मध्येच रस्ता खोदून टाकलेला आहे 2 नंबर गल्लीमध्ये. कल्याण पूर्वेला पश्चिमेला फार बजबजपुरी निर्माण झालेली आणि याच्यावर कोणीही काही बोलत नाही. मला सांगा, ह्या संपूर्ण घटनेचा आता मी शेवट करतोय, ह्याच्यावर तुम्ही आयुक्तांना किंवा तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांना, ज्या पक्षात तुम्ही आहेत त्या पक्षाचे खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांना तुम्ही याची तक्रार करणार का? कारण मग तुम्ही आता सांगितलं कल्याणकरांना सवय झालेली आहे. त्या कल्याणमध्ये तुम्ही पण राहता. लोक बोलायला घाबरतात. पोलिसांच्या विरुद्ध असेल, प्रशासनाच्या विरुद्ध असेल, लोकांना भीती वाटते. महागाईच्या काळामध्ये लोकांना हे एखादं संकट ओढून घेण्याची हिंमत होत नाही. पण तुमच्या पक्षामध्ये तुम्ही या वरिष्ठांपर्यंत तक्रारी पोहोचवणार का? मी या विषयावरती गेल्या 4-5 वर्षापासून पाठपुरावा करत असतो. याची तक्रार मी मुख्यमंत्र्यांपर्यंत केलेली, गृहमंत्र्यांपर्यंत केलेली, की वाहतूक पोलिसांमुळं हा जाम कसं होतो हे त्यांना निदर्शनास आणून दिलं, भ्रष्टाचार कसं होतो त्याचं निदर्शनास आणून दिलं. परंतु आज गेल्या 3-4 वर्षामधून त्या विषयावरती कोणीही माझ्याशी चर्चा करायला बोलवत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की भ्रष्टाचारी लोकांना, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना प्रशासन सुद्धा पाठीशी घालत आहे. मी सरळ त्यांना सांगितलं की एक प्रयोग करून बघा. सुभाष चौकामध्ये तुम्ही वाहतूक पोलिसांना उभी करू नका आणि वाहतूक तुम्हाला रस्त्यावरती दिसते का ते मला सांगा. जर तसं असलं मग तुम्ही वाहतूक पोलिसांना उभी करा. माझा दावा आहे, जर वाहतूक पोलीस उभे नसले तर वाहतूक अजिबात रस्त्यावरती दिसत सुद्धा नाही. आता तर समजा शाळचं ब्रिजचं काम चालू आहे हे 4 दिवसामध्ये, पण ह्याच्या आधी काय, याच्या आधी पण वाहतूक जाम व्हायची. त्याचं काय कारण होतं? काहीच नाही. फक्त एवढंच की वाहतूक पोलीस उभी राहिली की वाहतूक जाम करण्यासाठीच उभी राहते, एवढं निश्चित आहे. म्हणजे पोलीस तिथे उभे राहिले नाही, ते सगळं सुरळीत होईल असं तुम्हाला म्हणायचं? हो, पोलीस जर नसले, कारण बघा करोडो रुपये खर्च करून अख्ख्या कल्याणमध्ये अनेक चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आलेलं आहे. सुभाष चौकामध्ये पण ट्रॅफिक सिग्नल आहे. मग ते सिग्नलचा उपयोग का नाही करत ते? फक्त याच्यासाठीच की त्यांना मॅन्युअल हे उपयोग करायचे. बोलता बोलता हे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत की सिग्नल असताना हे सगळं का घडलं जातं किंवा वाहतूक पोलिसांचा रोल कसा येतो, ऍक्च्युअल शहरामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत. कारण प्रत्येक चौकामध्ये सीसी कॅमेरे लागलेले आहेत आणि ते सीसी कॅमेरे स्मार्ट सिटीच्या सेंटरला सगळे अधिकारी बघतात. त्याचा ऍक्सेस परिमंडळ 3च्या DCP कडे आहे, त्याचा ऍक्सेस तुमच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे आहे. ते बघतायत की तुमच्या शहरामध्ये काय चाललेलं आहे. हा मुद्दा मगाशी त्यांनी चर्चेला घेतला होता. पण आता नोवेल साळवे यांनी तक्रार तर केलेल्या आहेत. पोलिसांमुळेच वाहतूक कोंडी ही या शहरामध्ये होते असा त्यांचा दावा आहे आणि ते म्हणाले देखील आहेत. आपण आता ह्याच्या पुढचा जो एपिसोड आम्ही तुम्हाला दाखवेल किंवा सगळं मांडेल तो फक्त आणि फक्त ट्रॅफिक पोलिसांवर असेल. मग ते कल्याणचे ट्रॅफिक पोलीस असतील, डोंबिवलीचे असतील, उल्हासनगरचे असतील. ही व्यवस्था कशी असते ट्रॅफिक पोलिसांची ही मी तुम्हाला नक्की दाखवेल. तोपर्यंत धन्यवाद.